नमस्कार मित्रांनो. इमोशनल फ्रीडम टेक्निक या टेक्निकच्या संदर्भातील तंबूत माहिती आणि जास्तीत जास्त डीप लेवलवरती माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण घेत असतोय. पहा मित्रांनो, मी ह्या चॅनलच्या माध्यमातून अनेक लेवलवरती जसं की रिलेशनशिप असेल, पैसा असेल, कर्ज असेल किंवा काही प्रॉब्लेम नाहीत किंवा तशा वेळेस पण ईएफटीचा कसा वापर करायचा, मुलांच्या बाबतीत कसा वापर करायचा या संदर्भात मी डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला ना 3 तज्ञ लोकांनी कशा पद्धतीने टॅपिंग किंवा ईएफटी ला जगासमोर मांडताना त्यांनी कसा अप्रोच ठेवला ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, हे का समजून घ्यायचं, तर ईएफटी टेक्निक बद्दल जर आपल्याला त्या पाठीमागे काय घडलंय हे जर माहिती असेल तर थोडासा आपला सिरियसनेस वाढतो. सिरियसनेस वाढावा, टॅपिंगला घराघरात महत्व भेटावं, हीच या पाठीमागची प्रामाणिक भावना आहे. तर पहा, अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलं असेल की गॅरी क्रेग यांनी ईएफटी हा कन्सेप्ट जगासमोर मांडला. त्या अगोदर डॉक्टर रॉजर कॅलान यांनी टीएफटी थॉट फील्ड थेरपीच्या माध्यमातून ते मांडत होते. त्याला गॅरी क्रेग यांनी मॉडिफाईड केलं, सिंपल फॉर्म मध्ये आणलं आणि जगासमोर मांडलं. साधारण 1990 ते 2005 पर्यंत अनेक लोक, मग ते फोबिया असेल, ट्रॉमा असेल, अनेक लेवलवरती भीती असेल, हे सगळं ह्या टॅपिंगच्या आधारे नष्ट होत होतं. त्यातून लोकांना रिलीफ भेटत होता. ते खूप समाधानानं त्यातून म्हणजे पटकन बाहेरून समाधानानं जीवन जगत होते. असे अनेक असंख्य अनुभव होते. मग झालं काय, डॉक्टर डेव्हिड फेन्स्टन यांनी रिसर्च केला 2010 ते 2012 पर्यंत, आणि 2012ला त्यांनी एक अमेरिकन सायकोलॉजिकल ऑफ जर्नल त्यामध्ये तो पेपर पब्लिश केला. आणि त्या पेपरमध्ये असं सांगण्यात आलं की टॅपिंगमुळे बदल घडतो, हे 100% बरोबर आहे. जे काही बदल घडतो तो बदल जो आहे तो आपल्या ब्रेन मधील अमिगडाला याचं फंक्शनिंग चेंज होतं आणि त्यानुसार तो बदल घडतो. अर्थात त्यांनी ते सांगत असताना अनेक रिसर्च वगैरे सांगितला. मला इथं त्यांच्या रिसर्चच्या कन्क्लुजन मध्ये सांगत असताना मी त्या अमिगडालाला, म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये असलेल्या त्या अमिगडालाला बटन असं समजू, जे इलेक्ट्रिकल बटन असतं, आपण स्विच ऑन स्विच ऑफ करतो, तर तसं जो काही आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये जो काही स्ट्रेस असेल, जो तणाव असेल, तो तणाव निर्माण करतं ते अमिगडाला.